शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक गटनोंदणीसाठी आज जाणार नाहीत। शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत गटनोंदणी करणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। प्रमुख नेत्यांची संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मुंबईतल्या सत्ता समीकरणांसह गटस्थापनेवर चर्चा होणार। पुण्यातला भाजपचा गटनेता आज ठरणार। भाजपच्या सगळ्या 119 नगरसेवकांची आज बैठक। 6 फेब्रुवारीला पालिकेत भाजपचा महापौर बसणार। चंद्रपुरात सत्तेवरून भाजप आणि काँग्रेसचे दावे प्रतिदावे। काँग्रेसचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा मुनगंटीवारांच्या दाव्याची वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली। जितेंद्र आव्हाडांची मुंबऱ्यात आज रॅली आणि जाहीर सभा। मुंबऱ्यात होणाऱ्या रॅलीवेळी सहर शेखच्या विधानावर आव्हाड काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यानं जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक। जळगावच्या महिला आणि बालविकास कल्याण केंद्रात महिलांचा गोंधळ। केवायसीतल्या चुकांमुळे योजनेचे पैसे रखडले। मुंबईतल्या बोरिवली इथल्या संजय गांधी नॅशनल पार्क परिसरामध्ये स्थानिक आदिवासी नागरिक आणि वनविभाग यांच्यामध्ये संघर्ष। अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई दरम्यान परिसरात तणावाचं वातावरण। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या। सासू आणि पतीला अटक। 3 वर्षांच्या मुलीसमोरच घेतला गळफास। रुपाली चाकणकरांनी घेतली कुटुंबियांची भेट। भारत आणि युरोपियन महासंघात ऐतिहासिक व्यापार करार। मदर ऑफ ऑल डील्सची घोषणा। भारतासाठी ऐतिहासिक क्षण। चंद्रपूरमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे। काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। तर चंद्रपूर पालिकेमध्ये शिवसेना उभाठा नगरसेवकांची मतं ही निर्णायक ठरणार आहेत। या मतांसाठी वडेट्टीवार हे मातोश्रीवर दाखल झालेत। आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर चंद्रपूरमध्ये कुणाचा महापौर बनणार याची चर्चा आता राज्यभर होतीये। कारण काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले होते चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बनेल। कारण काँग्रेसचे जे काही अंतर्गत वाद आहेत ते चव्हाट्यावर आलेले होते आणि काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, चंद्रपूरमध्ये आपण बघितलं की पक्षाच्या वरिष्ठांना या काँग्रेसचा अंतर्गत वाद मिटवायला यावं लागलं। त्यानंतर देखील हा वाद मिटलेला नाही असं चित्र दिसून येतंय आणि आता वडेट्टीवार मातोश्रीवर दाखल झाल्याचं कळतंय। बरोबर आहे। त्याचं कारण असं आहे की सत्तेचं गणित चंद्रपूरमध्ये जुळवलं जातं। प्रत्येक पक्ष प्रयत्नशील आहे, विशेषतः काँग्रेस आणि भाजप। कारण काँग्रेसचे तिथे आलेले आहेत नगरसेवक आणि त्यांच्यापेक्षा भाजपची संख्या ही पाहिली तर ती 24 आहे। 27चा आकडा आहे। त्यामुळे जर का ठाकरेंचे 6 नगरसेवक तिथे जे निवडून आले त्यांची साथ जर मिळाली तर मग काँग्रेसचा महापौर तिथे बसू शकतो आणि ती शक्यता आहे। पण ठाकरेंची शिवसेना तिथे पाठिंबा देणार का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणूनच थेट आता या सगळ्याच तोडगा काढण्यासाठी वडेट्टीवार हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी। या भेटीमध्ये ते विनवणी करणार आहेत चंद्रपूरमध्ये आपल्याला बिनशर्त पाठिंबा मिळावा, जेणेकरून जर पाठिंबा मिळाला तर तिथे महापौर काँग्रेसचा बसू शकतो। दुसऱ्या बाजूला भाजपच्या देखील हालचाली वाढल्यात। आज मुंबईमध्ये जोरगेवार, त्याचबरोबर किशोर जोरगेवार, त्याचबरोबर वडेट्टीवारांची देखील बैठक झाली आहे। तिथे देखील मतांची जुळवाजुळव सगळी सुरू झालेली आहे। त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आता चुरस वाढली आणि ती थेट मुंबईमध्ये या दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत। त्यातच आता वडेट्टीवार हे गेलेले आहेत मातोश्रीवर। ते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत आणि या भेटीमध्ये ते प्रयत्न करणार आहेत ठाकरेंना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी। निश्चितच सुमित, आता चंद्रपूरमध्ये काय समीकरण जुळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच आपण बघितलं की भाजपच्या नेत्यांनी देखील वक्तव्य केलेलं होतं चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसेल आणि त्यावर वडेट्टीवार यांनी टीका देखील केलेली होती। पण त्यामुळे आता चंद्रपूरमध्ये कुणाचा महापौर बनणार याची उत्कंठा ही शिगेला पोहोचली आहे।
या सगळ्या दरम्यान वडेट्टीवार हे मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बातमी. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक आज नवी मुंबई येथील कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यासाठी जाणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली आणि शिवसेना भाजपचे सर्व नगरसेवक हे एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनामध्ये नोंदणी करण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक हे एकत्रितपणे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं आता निश्चित झाल्याची माहिती आहे. आपण बघतो की आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक मुंबई महापालिकेमध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक ते सर्व नगरसेवक कोकण भवन येथे नोंदणी करण्यासाठी जाणार होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सविस्तर चर्चा झालेली आहे. सविस्तर चर्चा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतील हे एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवन येथे जाणार आहेत पुढील 2 दिवसानंतर आणि तिथे हे सर्व नोंदणी जे आहेत एकत्र महायुती म्हणून करणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आज शिवसेनेचे नगरसेवक जे कोकण भवनला जाऊन नोंदणी करणार होती ते आजचं नोंदणी जी आहे ते रद्द करण्यात आलेले आहे. पुढील 2 दिवसामध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत कोकण भवन येथे जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरती एकत्र चर्चा झालेली आहे. चर्चेनंतर हा एकमताने निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेते आहेत शीतल म्हात्रे, आपण थेट त्यांच्याशी बोलूया. आज शिवसेनेचे सर्व नगरसेवक इथे बाळासाहेब भवन इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतोय. काय आदेश आले तुमच्या नेत्यांकडून? आज आम्ही धर्मवीर आनंद दिघे यांना पुष्पांजली वाहण्यासाठी सर्व नगरसेवक इथे एकत्र आलेलो आहोत आणि जे कोकण भवनला जायचे ते आम्ही उद्या किंवा परवा जाऊ. या संदर्भात शिंदे साहेब आज मुंबईच्या बाहेर आहेत, ते संध्याकाळी मुंबईमध्ये येतील आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल. सर्व नगरसेवक आज खरं तर नोंदणी करण्यासाठी जाणार होतात, मात्र नेत्यांचा आदेश आलेला की आजचं नोंदणी रद्द करण्यात आले. पुढील 2 दिवसात भाजपसोबत तुम्ही सर्व एकत्र जाणार? अगदी आम्ही महायुती म्हणून इलेक्शन लढलेलो आहेत, महायुती म्हणूनच आम्ही महापौर बसवणार आहोत, त्याच्यामुळे नोंदणी देखील महायुती म्हणूनच एकत्र करू. सर्वांचं लक्ष लागलं त्यामुळे शिवसेना गट स्थापन करणार, तर गटनेते कोण असणार शिवसेनेचं? मला वाटतं याचा निर्णय सुद्धा शिंदे साहेब आणि माननीय फडणवीसजी घेतील आणि लवकरच गटनेत्याचं नाव देखील जाहीर होईल. भाजपा शिवसेना एकत्र गटनेते जे आहेत ते नोंदणी करणार आहेत का किंवा जाहीर करणार आहेत का त्या संदर्भात? याचा मला वाटतं उत्तर तुम्हाला जेव्हा आम्ही गट स्थापन करणार आहोत तेव्हाच मिळेल. तर आपण पाहतो की शीतल म्हात्रे यांनी स्पष्टपणे सांगितले की जेव्हा गट स्थापन होईल त्याच वेळेला गटनेते नेमके कोण असेल ते नेत्यांच्या आदेशानुसार जाहीर केले जाणार आहे. सध्या आपण पाहतोय की शिवसेनेच्या नगरसेवकांचा आज होणारा नोंदणी जी आहे ते रद्द करण्यात आले आहे. पुढील 2 दिवसात शिवसेना आणि भाजपा एकत्र सर्व नगरसेवक एकत्र जाऊन शक्तीप्रदर्शन करत कोकण भवनामध्ये हे नोंदणी जी आहे ते करणार असल्याची माहिती मिळते. निश्चितच उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुंबईला आणि बसा इथे असं करता येत नाही. आपण नेहमी बघितलंय. मागच्या वेळी तर मी किती 20 किलोमीटर पायी रात्रभर चालत आलेलो होतो त्यांच्यासोबत. त्यामुळे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्हालाही मी त्यांना सांगितलं, आम्हाला की फार त्यात आनंद वाटत आहे की तुम्ही एवढं सगळ्या त्याच्यात अबालवृद्ध, खूप वयोवृद्ध त्या भगिनी आहेत, माता आहेत, म्हणजे आई आहेत, तशा म्हाताऱ्या आज्या आहेत, पुरुषही मोठे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आम्हाला की त्यात आनंद नाही की त्यांनी इथपर्यंत यावं, पण आमचा प्रयत्न हाच आहे की मध्येच त्यांना थांबून त्या ठिकाणी इथे यांच्याशी जर बोलणी झाली तर हा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. हा लवकरही सुटला असता, पण मुख्यमंत्री महोदय आपल्याला माहिती आहे बाहेरगावी होते, बाहेर देशामध्ये होते, त्यामुळे मग त्यांना आग्रह होता की आम्हाला मुख्यमंत्री मुलांशी बोलायचं आहे आणि म्हणून मग त्याला 2 दिवस उशीर झाला. सर, दुसरीकडे नाशिकमध्ये जसं आपण बघितलं की तुमच्यावर आरोप करण्यात आले, त्या संदर्भात तुम्ही माफी मागितली, पण तरी देखील काही संघटना ज्या आहेत त्या आपल्या भूमिकेवर कायम असलेल्या रिपब्लिकन सेलचे जे प्रमुख आहेत आंबेडकर यांनी देखील मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळातून तुमची हक्कलपट्टी करावी. नाही, मागणी तर काही कोणी करू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाहीये. मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटं काय गोंधळ असं चाललं नाही. म्हटलं हो, चुकून झालं, अनाधोरणाने झालेलं आहे. खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी सांगितलं माझ्या गावात सगळ्यात मोठा पुतळा आताच गेल्या वर्षी एकही पुतळा नव्हता. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर याचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण बघितलं असेल, एकमेव माणूस असेल मी राज्यामध्ये, एकमेव मंत्री असेल की पूर्ण वेळ त्या ठिकाणी मिळून घेतला जातो. त्या दिवशी निराश शर्ट घालतो, 40 वर्षापासून लेझिम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतो सुद्धा. मला वाटतं इतक्या उत्साहामध्ये मी जयंती साजरी करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जिल्ह्यामध्ये विचारा, मी सांगतो म्हणून नाही. आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही मागच्या 25-30 वर्षाच्या आंबेडकर जयंती तुम्ही चित्रपट बघा,
ते फक्त गिरीश महाजन असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं आमचा भाईचारा आमच्यामध्ये आहे, इतका बंधुभाव आमच्यामध्ये आहे. माझ्याकडे सगळे निवडून येणारे एसीकडे लोक आहेत बीजेपीचेच असतात. एकही 40 वर्ष तुम्हाला दुसरा दिसणार नाही, दुसऱ्या पक्षात गेलेला दिसणार नाही, त्या निवडून आलेला दिसणार नाही. मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतकं त्याच्याबद्दल राजीनामा द्या, अॅट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे. माझ्याकडे आतापर्यंत मी तुला सांगतो, एकाही लग्नात, एकाही मरणामध्ये, सुखात, दुःखात, आजारी असेल, मी शेकडोने हजारो लोकांना, आमच्या दलित बांधवांना मुंबईला आणलं असेल. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था, मी एक सुद्धा आतापर्यंत असं चुकलं असेल. एक गरीबातला गरीब माणूस असेल, अगदी त्याच्या खिशामध्ये 1000 रुपये नाहीत, त्याला सुद्धा मुंबईला आणून त्याच्यावर औषधोपचार करून, शस्त्रक्रिया करून मी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनाच देतो, पण त्यात सगळ्या समाजाचे लोक असतात. आणि म्हणून तुम्हाला असं कोणी माझ्याबद्दल सांगणार नाही, एक माणूस सुद्धा सांगणार नाही हे चुकीचं वागतात का चुकीचं करतात. मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांविषयी नितांत आदर आहे, नितांत आदर त्यांच्याविषयी. मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखायची असायला कुठलाही विषय नाही. पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेलं मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली, असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही राजकारणच करत असेल तर मग माझं त्याला नाही लागत. सर, या घटनेनंतर तुमचे जे जयंतीचे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत, पण त्याच्यावर दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की महत्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन, या दिवशी संविधान अंगीकृत केलं, त्या दिवशी कशी काय विसर पडू शकतो. आता मी सांगतो अनावधानाने ते राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल, मागणी तुम्ही काही करू शकता. तसे त्या 500-700 झाडांच्या बदल्यामध्ये आम्ही आता बघितलं असेल, आम्ही जवळपास 10,000 झाडांची लावून झाली आहेत. अजून आम्ही 10,000 झाडं लावतो, 20,000 झाडं मी त्या ठिकाणी लावतो. तुम्ही जाऊन बघा ती झाडं कशी 20-20 फुटाची हिरवीगार झाली आहेत, त्याला नवीन पालव्या फुटलेल्या आहेत, अतिशय सुंदर असं ते त्या ठिकाणी वनच तयार झालेलं आहे. आणि 2-3 वर्षामध्ये तर आपण अजून बघा त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मला वाटतं की आता कुंभमेळा सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. तेवढं कुंभमेळ्यामध्ये आम्हाला साधुग्रामची जागा बदलून टाका किंवा इतक्या वर्षापासून साधू तिथे राहतात ते काढून टाका असं करता येणार नाही. आम्ही सांगितलं 10 वर्षात जेवढी झाडं उगवलेली आहेत, मागच्या वर्षी जेवढे शेड आम्ही त्या ठिकाणी केलेले होते, टेंट केलेले होते, तेवढंच आम्ही त्या ठिकाणी लावतोय. त्यापेक्षा 1 फूट सुद्धा जागा जास्त घेत नाही. आणि मला वाटतं ते करणं अपरिहार्य आहे. जी झाडं आम्ही रोपटे ती काढणार आहे ती सुद्धा आम्ही रिप्लांट करणार आहोत. त्याच्या मंत्री गिरीश महाजन यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना प्रसारमाध्यमांच्या उत्तरं दिलेली आहेत. पुढच्या बातमीकडे बोलूया. लाँग मार्च संदर्भात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला होता. लाँग मार्चचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिष्टमंडळाची आणि विविध खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. कॉम्रेड JP गावित, अशोक ढवळे, अजित नवले, विनोद निकुल यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे. 11 लोकांचं शिष्टमंडळ आहे. पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झालेला आहे. तिकडे नाशिक पोलिसांकडून लाँग मार्च पुढे जाऊ नये याकरता प्रयत्न केले जात आहेत. मोर्चेकरी लाँग मार्च पुढे नेण्याकरता मात्र ठाम आहेत. आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी. लक्ष्मण, एक शिष्टमंडळ रवाना झालेलं आहे मुंबईकडे. चर्चा होईल, या चर्चेत काय निष्पन्न होतं त्यानंतर पुढच्या गोष्टी ठरणार आहेत. दरम्यानच्या काळात लाँग मार्च मुंबईकडे कूच करतो आहे, काय अधिक माहिती? सुवर्ण, हा लाँग मार्च जो आहे तो कळवणमधून निघालेला होता आणि आज या लाँग मार्चचा 6वा दिवस आहे. गेल्या 5 दिवसांपासून हे सगळे हजारो मोर्चेकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले आदिवासी बांधव, शेतकरी बांधव जे आहे ते पायी चालत आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सरकार देखील चर्चेसाठी पुढे आलेलं आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांनी या मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉम्रेड JP गावित यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातल्या प्रमुख मंत्र्यांची वेळ घेतली आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या मंत्र्यांबरोबर एक बैठक जी आहे ती या शिष्टमंडळाची लावलेली आहे. एकीकडे बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र हा लाँग मार्च जो आहे तो कायम आहे. आता हा लाँग मार्च जर बघितला आपण तर कसारा घाट उतरून शहापूरच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. माझ्या मागच्या बाजूला ही दृश्य बघतोय. कसारा घाटातली संपूर्ण कसारा घाट लाल झालेला आहे, लाल रंगाने न्हाऊन निघालेला आहे. सगळे लाल बावटेचे झेंडे हातामध्ये घेतलेले हे सगळे मोर्चेकरी, लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले शेतकरी, आदिवासी बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. केवळ नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून देखील काही मोर्चेकरी सहभागी
सहभागी झालेले आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमधले हे सगळे लोक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. शिष्टमंडळातले काही नेते चर्चेसाठी सरकारकडे गेलेले आहे. मात्र सरकारबरोबर चर्चा एकीकडे सुरू असेल, दुसरीकडे मात्र हा मोर्चा जो आहे तो देखील सुरू राहील अशी भूमिका घेतली आहे. आपले नेते कॉम्रेड JP गावित गेले चर्चेसाठी. काय सूचना देऊन गेले? हा मोर्चा हा लॉंग मार्च सुरू ठेवायची सूचना आहे का? कॉम्रेड JP गावित आम्हाला असं सांगून गेले की गेल्या 17 तारखेपासून जे आपण आंदोलन सुरू केले त्या आंदोलनामध्ये जे आपल्या 7 प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही कालच गिरीश महाजन साहेब इथं आले होते इगतपुरीच्या आसपास. तर त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही हा मोर्चा थांबवा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मी चर्चेला पाठवून आणि मी ते भेटतो. परंतु गावित साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आता 2-3 लॉंग मार्च झाले, त्याचा अनुभव बघता आम्हाला आता फक्त आश्वासन दिली गेली आणि म्हणून तुम्ही चालत राहा, आम्ही चर्चा करतोय. जर पॉझिटिव्ह काही चर्चा झाली आणि आमच्या जर मागण्या मान्य केल्या तर आपण तिथंच थांबू आणि तो मोर्चा संपवू असं सांगून गेले. परंतु आपण मात्र चालत राहावं, आमची चर्चा जोपर्यंत होणार नाही, आमचा निरोप येईपर्यंत तुम्ही थांबत राहा, चालत राहा. सुवर्ण, आपण बघितलं हे मोर्चेकरी आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी बांधव आहे. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. यापूर्वी अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं झाली. यापूर्वी तब्बल 5 मोर्चे या अशा स्वरूपाचे काढण्यात आले, ज्या मोर्चांमध्ये हे मोर्चेकरी हे आंदोलनकर्ते जे आहे ते शहापूरपर्यंत गेले, काही वेळेला ते ठाण्याच्या हद्दीपर्यंत देखील गेले. मात्र त्यावेळेला त्यांना आश्वासनं दिली गेली. काही वेळेला अर्थात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना यातल्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यावरती धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आले. मात्र हे सगळे धोरणात्मक निर्णय घेऊन घडलं असं आहे की या निर्णयानंतर खाली स्थानिक पातळीवरती प्रशासनातल्या अधिकाऱ्यांकडनं या घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली गेली नाही आणि म्हणून संतप्त होऊन अशा पद्धतीनं हा लॉंग मार्च जो आहे 5वा तो अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरलेला आहे. त्यामुळे सरकार याबाबत महत्त्वाची बाब म्हणजे सरकार कुठेही नकारात्मक नाही आहे. सरकारने यापूर्वीच या सगळ्या लोकांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे. यांना वनपट्टे देण्याची भूमिका सरकारची होती, ती देखील सरकारने मान्य केलेली होती. त्यांना वनजमिनी देण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र अंमलबजावणी करणारे जे अधिकारी आहेत खाली त्या अधिकाऱ्यांकडनं मात्र अशा पद्धतीनं यांची फसवणूक केली असा त्यांचा आरोप आहे. ज्या शेतकऱ्यांना 10 एकर वनजमीन द्यायला हवी त्यांना 1-2 गुंठे जमीन देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांना स्वतंत्र उतारे द्यायला हवे होते वनजमिनीचे तर न देता 200 शेतकऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना एकत्र उतारा करण्यात आला. त्याचं नुकसान त्यांचं असं झालं की जर कुठली सरकारची योजना घ्यायची असेल तर किमान 1.5 एकर 40 गुंठे जमीन स्वतःच्या नावावर लागती. जर 2 गुंठे नावावर जमीन असेल तर सरकारची कुठली योजना या लोकांना भेटू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या अडचणी म्हणजे सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाला खालच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाला पानं पुसली. तो राग आणि तो संताप घेऊन हे रस्त्यावर आहे आणि म्हणून सरकारने जरी काही भूमिका घेतली तरी देखील जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हा मोर्चा सुरू राहील अशी भूमिका आहे. त्यामुळे आज यावर तोडगा निघेल यामध्ये फारशी शक्यता वाटत नाहीये, कारण त्यांची भूमिका अंमलबजावणीची आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद लक्ष्मण, आपण सविस्तर बोललात, माहिती दिली त्याबद्दल.